सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी उद्या पहिली सुनावणी। वाल्मिक कराडसह सर्व आरोपांची जबाब हे बंद लिफाफ्यात होणार सादर। कराडनं आवादाकडे 6 वेळा मागितली खंडणी। चार्जशीटमध्ये आवादाचे अधिकारी सुनील शिंदेंच्या जबाबाचा उल्लेख। सुदर्शन घुलेनं संतोष देशमुखांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही दावा। परळीतील जगमित्र कार्यालयातून वाल्मिक कराडनं खंडणी मागितल्याचा आरोप। आवादा अधिकाऱ्याच्या जबाबातून स्पष्ट उल्लेख। धनंजय मुंडेंना सहारोपी करण्याच्या मागणीचा दमानियांकडून पुनरुच्चार। कराडमुळे कुटुंबीय धनंजय मुंडेंपासून दुरावले। सुरेश धसांच्या आरोपांवर मुंडे कुटुंबियांचा पलटवार। धनंजय मुंडेंच्या पाठीशी संपूर्ण कुटुंब। आरोप बिनबुडाचे। भाऊ अजय मुंडेंचा दावा। निवडणुकीत 10 ते 12 कोटी खर्च केले। राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंकेंचा दावा। तर मर्यादितच खर्च केला। लाख म्हणायचं होतं, 10 कोटी चुकून म्हणालो। वक्तव्यानंतर स्पष्टीकरण। सतीश अर्थात खोक्याचा बेड जिल्हा आणि सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज। जामीन अर्जावर उद्या सुनावणी। खोक्याच्या अटकेसाठी पोलिसांच्या 2 टीम रवाना। लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या 50 लाखांनी घटणार। भास्कर जाधवांचा विधानसभेत दावा। तब्बल 10,000 कोटी रुपयांनी तरतूद कमी। विरोधकांनी सरकारला धरलं धारेवर। एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री असताना सुरू केलेली आनंदाचा शिधा योजना अखेर बंद। एबीपी माझाच्या बातमीवर शिक्कामोर्तब। तर कोणतीही योजना बंद होणार नाही, सरकारची सारवासारव। मशिदींवरील भोंग्यांवर विधानसभेत चर्चा। डेसिबल मर्यादा भंग करणाऱ्या भोंग्यांवर स्थानिक पोलीस कारवाई करतील। मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश। रात्री 10 ते सकाळी 6 पर्यंत सर्व भोंग्यांवर निर्बंध। शिवाजी महाराजांच्या सैन्यात कुणीही मुसलमान नव्हते। मत्स्योद्योग मंत्री नितेश राणेंचं मोठं वक्तव्य। इतिहासाचं विद्रुपीकरण करण्याचा अजेंडा। जितेंद्र आव्हाडांचा पलटवार। प्रशांत कोरटकरच्या जामीन अर्जावर उद्या सुनावणी। सुनावणीसाठी कोर्टात हजर राहायचं की नाही यावर कोर्ट निर्णय देणार। तर जीवाला धोका असल्याचं सांगत कोरटकरची सुरक्षेची मागणी। पाकिस्तानात 500 प्रवाशांनी भरलेली ट्रेन हायजॅक। बलुचिस्तानमधील लिबरेशन आर्मीकडून 182 प्रवासी ओलीस। ट्रेनमधील 20 सुरक्षा कर्मचाऱ्यांची हत्या झाल्याची माहिती। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। भाजप आमदार आणि मत्स्योद्योग आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी मटण दुकानांना मल्हार सर्टिफिकेट देण्याचा निर्धार केलाय। आता